दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या निवासी संपादिका जयश्री सोनवणे यांच्या वीर सुहागण कवितेला श्रोत्यांची पसंती। छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त 8व्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात घेतला होता सहभाग, तर या काव्य वाचन संमेलनात मिळवला प्रथम क्रमांक। दिनांक 19/2/2025 रोजी परिवार मंगल कार्यालय निमगाव वाघा इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंतीच्या निमित्तानं राज्यस्तरीय 8वं काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजित केलेल्या 8व्या काव्य संमेलनामध्ये कवयित्री तथा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या निवासी संपादिका जयश्री सोनवणे यांनी अत्यंत भावनिक अशा काव्यपंक्ती सादर करून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला हात घालून शहीदांच्या सुद्धा योगदानाबद्दल, त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराची, विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीची काय अवस्था होते याच्या उपस्थितीत मान्यवरांना स्मरण करून दिलं। अत्यंत सुमधुर आवाजामध्ये त्यांनी आपल्या काव्याला सुरुवात केली होती। त्यांनी सादर केलेल्या त्यांच्या काव्याला 8व्या काव्य संमेलनाच्या आयोजकांनी प्रथम क्रमांक देऊन त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं। यावेळी विचारपीठावर लोकनेते खासदार निलेशजी लंके, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ, उद्घाटक प्राध्यापक संपत माणिकराव गर्जे, साहित्यिक व प्रवचनकार पिंपरी चिंचवड पुणे, अध्यक्ष माननीय सुभाष सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते, हरिभक्तपरायण संगीतामाई दिलीप गुंजाळ, अनाथांची माय, लासलगाव तालुका निफाड, कार्याध्यक्ष प्राध्यापिका लीला जंजिरे, गीताराम नरवडे, लेखक, कवी, कार्यक्रमाचे आयोजक स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे, बहुद्देशीय संस्था धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पैलवान नाना किसन डोंगरे, सचिव सौ मंदाताई नाना डोंगरे, सचिव प्रतिभा नाना डोंगरे, श्री नवनाथ युवा मंडळाचे पैलवान संदीप नाना डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते।